ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, गुणविशेषण. विशेषणातला हा पहिला प्रकार कोणता? गुणविशेषण. वस्तू किंवा व्यक्ती यांचे वर्णन करणाऱ्या विशेषणांना गुणविशेषण असे म्हणतात. एक्झाम्पल गोल्ड, बिग, बिझी, डर्टी, क्लेवर. वस्तू किंवा व्यक्ती म्हणजे पहा, एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं आपल्याला वर्णन करायचं आहे. मी म्हणेल क्लेवर बॉय. काय म्हणेल मी? क्लेवर बॉय. पण मी असं म्हणेल का क्लेवर बँच, क्लेवर फॅन? नाही. म्हणजे वस्तू आणि व्यक्ती यांचं वर्णन करणाऱ्या शब्दांना काय म्हणायचं? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजेच गुणविशेषण. काय म्हणायचं? गुणविशेषण. का adjective of quality describes a person or thing with positive or negative characteristics. adjective of quality म्हणजे काय? तर गुणदर्शक विशेषण. या विशेषणांचा नेमका वापर काय होतो? तर व्यक्ती आणि वस्तूमध्ये जे आपण गुण दर्शवतो आणि त्यासाठी ज्या शब्दांचा आपण वापर करतो ते शब्द म्हणजे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. जसं पहा, एक ॲडजेक्टिव्ह घेऊ आपण क्यूट. मी म्हणेल आय हॅव क्यूट कॅट. या ठिकाणी मी काय म्हटलं? आय हॅव अ क्यूट कॅट. ठीक आहे. माय मदर इज ब्युटिफुल. माय मदर इज ब्युटिफुल या वाक्यातनं एक आपल्या लक्षात आलं असेल की गुणविशेषण म्हणजे नेमके काय, की जे काय करतात की व्यक्ती आणि वस्तूमध्ये जे काही स्पेशल आहे, जे गुण आहेत ते दर्शवण्याचं काम करतात. मग असे शब्द खूप आहेत, जसं की माय फादर इज ऑनेस्ट पर्सन. ऑनेस्ट हा शब्द काय करतो? हे विशेषण काय करतं? तर माझे वडील कसे आहेत? ऑनेस्ट. माय फादर इज व्हेरी ऑनेस्ट. ॲडजेक्टिव्ह आणि ॲडजेक्टिव्हचे प्रकार, ॲडजेक्टिव्ह अँड टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह, याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी की हा पहिला प्रकार आहे. यातली उदाहरण आपण अनेक सोडू शकतात. आय हॅव ऑल्सो बी अटॅच द चार्ट ऑफ द ॲडजेक्टिव्ह विथ दिस व्हिडिओ. सो प्रॅक्टिस वेल अगेन. ॲडजेक्टिव्ह विशेषण. A word which tells us something more about noun or pronoun is called adjective. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. हे झालं आपल्या शास्त्रीय भाषेमध्ये, नाही का, की मी इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये व्याख्या लिहिली. हा झालं काय? नाही. पण जेव्हा मला खरंच समजावून घ्यायचं आहे की ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण म्हणजे काय, विशेषण या शब्दामध्येच विशेष हा शब्द आहे, नाही का. आपल्याला कोणीतरी म्हणतं की चल माझ्या घरी, आपण बोलतो काही विशेष, आपण सांगतो की अरे माझ्या आईने गुलाबजामुन केले, हे विशेष आहे. हा काय म्हणतो आपण? माझ्या आईने गुलाबजामुन केले, हे विशेष आहे. म्हणतो बघा, ते आपल्याला कळालं काय विशेष केलंय? गुलाबजामुन. एखाद्या व्यक्तीला जर आपण हे विशेषण वापरले तर त्या व्यक्तीबद्दल आपल्या त्या व्यक्तीबद्दल भाव प्रकट होतात, चांगला किंवा वाईट. इकडे तुमच्या समोर एक जिवंत नाम आहे नाम. हे काय काल्पनिक नाम नाही. आपण लिहितो राम, लक्ष्मण, काय XYZ, आहे की नाही. हा याला म्हणायचं चालतं बोलतं नाव, आहे की नाही. चालतं बोलतं नाव. व्हॉट्स नेम? हा मी असं म्हटलं कृष्णा इज अ ब्रेव्ह बॉय. असं म्हटल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं की अरे हा ब्रेव्ह मुलगा आहे, धाडशी मुलगा आहे. म्हणजे धाडशी मुलगा, याच्यावरून लक्षात आलं की कृष्ण धाडशी आहे. मग ब्रेव्ह काय झालं? विशेषण. म्हणजे या विशेषणामुळे या ठिकाणी एक होतं की नाम कसं आहे, नामाबद्दल मला विशेष माहिती प्राप्त होते आणि म्हणून याला आपण काय म्हणतो? ॲडजेक्टिव्ह. मग या जसं नाउन, प्रोनाउन याचे प्रकार आहेत, तसेच ॲडजेक्टिव्हचे सुद्धा प्रकार आहेत. देर आर सो मेनी काइंड्स ऑफ द ॲडजेक्टिव्हज. या विशेषणांचे प्रकार आहेत. मग हे विशेषणांचे प्रकार कोणते ते पाहूया आपण.